श्रीकृष्णाय नमः। मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते। श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी माझ्या अधिपत्याखाली कार्य करते. मी तिचा अदृश्य अधीक्षक आहे. माझ्या सान्निध्यानेच हे चराचर जग निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा परिवर्तित होते. आपण पाहतो, फुलं उमलतात, पानं गळतात, पाऊस पडतो, पण या सगळ्यांचं संचालन कोण करतं? तो कुठे दिसतो का? नाही, पण त्याचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी जाणवतं. प्रकृती दिसते, पण तिच्या मागचं चैतन्य अदृश्य असतं. तिची हालचाल दिसते, पण हलवणारा अदृश्य शांत असतो. श्रीकृष्ण सांगतात, मी त्या प्रत्येक क्रियेचा अध्यक्ष आहे. मी शांत आहे, पण माझ्या उपस्थितीतच विश्वाचं घडणं उलगडणं चालू असतं. आपल्याला वाटतं आपण काहीतरी करतो, पण खरं तर तोच आपल्यामधून कार्य करतो. आपण फक्त एक माध्यम, त्याच्या इच्छेचं, त्याच्या करुणेचं. हे जाणणं म्हणजेच भक्तीचा आरंभ. जेव्हा आपण मी करतो या भावनेतून मुक्त होतो आणि म्हणतो, तो करतो, मी फक्त त्याचं साधन आहे, तेव्हाच अहंकार विरघळतो आणि चैतन्य उमलतं. तो अदृश्य आहे, पण स्वतंत्र आहे. तो शांत आहे, पण प्रत्येक स्वरात गुंजतो. तो स्थिर आहे, पण त्याच्याशिवाय काहीही हालत नाही. अणुरेणू त्याचे स्पंदन, कणाकणात त्याचे सर्जन. म्हणूनच या जगाकडे बघा. ते त्याचं खेळणं नाही, ते त्याचं स्वरूप आहे. श्रीकृष्ण शरणं मम.